नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात तुमचा आवडता चॅनेल स्वामी भक्त राशी भविष्य. मित्रांनो, वर्षातून एकदाच येणारा अक्षय तृतीया हा अत्यंत शक्तिशाली आणि शुभ दिवस. यावेळी काही खास योग घेऊन येतो, पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या जीवनात या अक्षय तृतीया दिवशी असे काही घडणार आहे जे तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतं. होय मित्रांनो, काही संकेत असे आहेत की अचानक नशीब बदलू शकतं. वर्षानुवर्षे अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि काहींना तर असा अनुभव येऊ शकतो जो त्यांनी कधीच अपेक्षित केला नसेल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे सगळं प्रत्येकाच्या आयुष्यात सारखंच घडणार नाही. कारण ग्रहांचा प्रभाव जरी समान असला तरी कर्म आणि निर्णय हे प्रत्येकाचे वेगळे असतात. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कुंभ राशीसाठी अक्षय तृतीया दिवशी घडू शकणाऱ्या 5 मोठ्या घटना आणि त्यामागचं खरं ज्योतिषशास्त्रीय कारण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं नशीब अजून जास्त मजबूत करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादाचा वर्षाव होणार आहे. पहिली घटना, अचानक धनलाभ किंवा आर्थिक संधी. मित्रांनो, सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे अचानक धनलाभ किंवा आर्थिक संधी. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. अक्षय तृतीया हा दिवस असा मानला जातो की या दिवशी मिळालेलं धन आणि संधी अक्षय म्हणजेच दीर्घकाळ टिकणारी असते. कुंभ राशीच्या लोकांसाठी या दिवशी काही खास योग तयार होत आहेत. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे अचानक परत मिळू शकतात. कुठून तरी अनएक्सपेक्टेड इन्कम मिळू शकतो. नोकरीत इन्क्रीमेंट, बोनस किंवा ऑफर येऊ शकतो. बिझनेस करणाऱ्यांना मोठा फायदा किंवा डील मिळू शकतो. पण थांबा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हा पैसा अचानक मिळेल, पण तो टिकवणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे. कारण काही वेळा अचानक आलेलं धन जितकं लवकर येतं तितकंच लवकर निघूनही जातं. म्हणून या काळात कोणतीही मोठी गुंतवणूक विचार करून करा. अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांचं योग्य नियोजन करा. जर तुम्ही योग्य निर्णय घेतलात तर हा धनलाभ तुमच्या आयुष्यात मोठा पॉझिटिव्ह टर्निंग पॉईंट ठरू शकतो. चला तर आता जाणून घेऊया दुसरी मोठी घटना. दुसरी घटना, करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट. मित्रांनो, दुसरी घटना जी कुंभ राशीच्या लोकांसाठी घडू शकते ती म्हणजे करिअरमध्ये मोठा आणि अनपेक्षित टर्निंग पॉईंट. होय, जर तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करत असाल पण यश मिळत नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की तुमची मेहनत वाया जाते, तर लक्ष देऊ नका. अक्षय तृतीया दिवशी तयार होणारे ग्रहयोग तुमच्या करिअरमध्ये अचानक बदल घडवू शकतात. तुम्हाला अचानक नवीन जॉब ऑफर मिळू शकतो. ज्या प्रमोशनची वाट पाहत होता ती संधी मिळू शकते. बिझनेसमध्ये तुम्ही क्लायंट किंवा डील मिळू शकतो किंवा तुमच्या कामाची अशी दखल घेतली जाईल जी तुमचं फ्युचर कम्प्लिटली बदलू शकते. पण इथे खरी परीक्षा सुरू होते. कारण संधी येते तेव्हा अनेक लोक घाबरतात, शंका घेतात आणि ती संधी हातातून जाऊ देतात. म्हणून या काळात स्वतःवर विश्वास ठेवा. नवीन संधीला घाबरू नका आणि रिस्क घ्यायला तयार राहा. कारण लक्षात ठेवा, हीच ती वेळ आहे जी तुमचं आयुष्य पुढच्या लेवलवर नेऊ शकते. आणि आता तिसरी घटना ऐकली तर तुम्हाला अजून जास्त आश्चर्य वाटेल. तिसरी घटना, नातेसंबंधात मोठा बदल. मित्रांनो, तिसरी घटना आहे नातेसंबंधात होणारा मोठा आणि अनपेक्षित बदल. कुंभ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया हा दिवस फक्त पैशांचा किंवा करिअरचा नाही, तर मन आणि नात्याचा देखील आहे. काही दिवसांपासून काही नात्यांमध्ये तणाव, गैरसमज किंवा अंतर निर्माण होत असेल, कुटुंबात वादविवाद असतील, मित्रांशी बोलणं बंद असेल किंवा प्रेमसंबंधात दुरावा आला असेल, तर आता लक्ष देऊ नका. या दिवशी ग्रहांची स्थिती अशी आहे की जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. अचानक कोणीतरी तुम्हाला संपर्क करू शकतो. तुटलेलं नातं पुन्हा जुळू शकतं.
प्रेमसंबंधात गोडवा परत येऊ शकतो आणि काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. पण हे सगळं आपोआप घडणार नाही. जर तुम्हीच अहंकार धरून बसलात तर ही संधी हातातून जाऊ शकते. म्हणून या काळात थोडं मन मोकळं ठेवा, माफी मागायला आणि द्यायला तयार राहा आणि संवाद साधायला घाबरू नका. कारण लक्षात ठेवा, कधी-कधी एक छोटा संवाद आयुष्यभराचं नातं वाचवतो. आता चौथी घटना तर तुमच्या मनाला शांतता देणारी आहे. चौथी घटना, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक वाढ. मित्रांनो, चौथी घटना जी कुंभ राशीच्या लोकांसाठी घडू शकते ती म्हणजे मनाला मिळणारी शांतता आणि आध्यात्मिक प्रगती. होय, जी शांतता तुम्ही खूप दिवसांपासून शोधत आहात ती आता हळूहळू तुमच्या आयुष्यात येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून मनात ताण, चिंता, गोंधळ, निर्णय घेण्यात अडचणी, सतत काहीतरी कमी असल्याची भावना असं काही चालू असेल तर ही घटना तुमच्यासाठी खूप खास आहे. अक्षय तृतीया दिवशी ग्रहांची स्थिती अशी बनते की तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा वाढू लागते, नकारात्मक विचार कमी होतात, मन शांत होऊ लागतं आणि स्वतःवरचा विश्वास परत येतो. काही लोकांना तर देवाकडे अधिक ओढ वाटू लागते. पूजा, जप, ध्यान करण्याची इच्छा होईल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. पण ही शांतता टिकवायची असेल तर तुम्हालाही काही गोष्टी कराव्या लागतील. रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. नकारात्मक लोकांपासून थोडं दूर राहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण लक्षात ठेवा, मन शांत असेल तरच आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य दिशेने जाते. आता शेवटची आणि सर्वात मोठी घटना जी तुमचं आयुष्य खरंच बदलू शकते. पाचवी घटना, आयुष्य बदलणारी नवीन सुरुवात. मित्रांनो, आता येथे सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी घटना, नवीन सुरुवात, जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. होय, अक्षय तृतीया हा दिवस नवीन सुरुवातीसाठी सर्वोत्तम मानला जातो आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुम्ही नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर, नवीन जॉब, करिअर चेंज किंवा काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असेल, घर, वाहन किंवा मोठी खरेदी करायची असेल तर हा दिवस तुम्हाला संकेत देतो. आता वेळ आली आहे सुरुवात करण्याची. पण इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. अनेक वेळा आपण संधी असूनही सुरुवात करत नाही. भीती वाटते, लोक काय म्हणतील याचा विचार करतो किंवा स्वतःवरच शंका घेतो आणि मग मोठी संधी हातातून निसटते. म्हणून या अक्षय तृतीया दिवशी स्वतःवर विश्वास ठेवा. छोटा का होईना पण पहिलं पाऊल टाका आणि नशिबावर नाही तर तुमच्या कृतीवर भरोसा ठेवा. कारण लक्षात ठेवा, मोठा बदल एका छोट्या सुरुवातीपासूनच सुरू होतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला असा एक खास उपाय सांगणार आहे जो जर तुम्ही अक्षय तृतीया दिवशी केला तर तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होऊ शकतात आणि तुमचं नशीब इतकं मजबूत होऊ शकतं की यश तुमच्याकडे आपोआप आकर्षित होऊ लागेल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण हा उपाय तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो. खास उपाय, नशीब मजबूत करण्यासाठी. मित्रांनो, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, हा उपाय साधा आहे पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. अक्षय तृतीया दिवशी सकाळी लवकर उठा आणि अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. यानंतर शांत मनाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. एक छोटा तांब्या किंवा चांदीचा कलश घ्या. त्यात स्वच्छ पाणी भरा. त्यात थोडं गंगाजल असेल तर टाका आणि थोडे तांदूळ व एक नाणं टाका. आता हा कलश देवासमोर ठेवा आणि मनापासून प्रार्थना करा, माझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश येऊ दे. यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 108 वेळा जपा आणि शेवटी गरजू व्यक्तीला अन्न, कपडे किंवा थोडं दान करा. पण इथे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हा उपाय फक्त करण्यासाठी करू नका, तो पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करा. कारण श्रद्धा असेल तरच उपाय परिणाम देतो. मित्रांनो, अक्षय तृतीया
हा दिवस तुमच्यासाठी किती खास ठरू शकतो हे तुम्हाला आता नक्कीच समजलं असेल. कुंभ राशीसाठी येणारे हे संकेत तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात. फक्त एक गरज आहे ती योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची. जर तुम्हाला अशीच राशी भविष्य, ज्योतिष माहिती आणि आपल्या आयुष्याशी संबंधित मार्गदर्शन पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री लक्ष्मीनारायण. तुमची मनोकामना पूर्ण हो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सकारात्मक रहा, पुढे चला आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.